कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सर्वप्रथम माझ्या जीवनामध्ये आलेल्या जितके काही गुरु असतील तर त्या सर्व गुरूंना त्रिवार नमन करून मी माझ्या आजच्या छोट्याशा प्रवचनरूपी सेवेची सुरुवात करतो। खरं तर आजचा मी जो मुद्दा घेतलेला आहे तर तो गुरुबद्दलच घेणार आहे। असं म्हटलं जातं, जसं की मी आता बोललो, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। म्हणजे नक्की काय? बऱ्याचदा होतं काय की आपल्याला खरं तर अभिमान असला पाहिजे की आता आपला गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, परंतु त्या काळात नक्की काय केलं जातं तर आळंदीकर मंडळी बरीचशी येतात आपल्याकडे, ते आपल्या इथे येऊन देवाचं नामस्मरण करत असतात। नामस्मरण करत असताना सकाळच्या काकड्यापासून संध्याकाळच्या कीर्तनापर्यंत अतिशय सुंदर अशी कार्यक्रमांची रेलचेल असते। परंतु बऱ्याचदा होतं काय की आपण तितकंसं लक्ष देऊन त्या गोष्टी ऐकत नाही। आता हा जर श्लोक व्यवस्थित पाहिला, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, म्हणजे हे ब्रह्मांड कशापासून बनलेलं आहे तर या तीन देवांना या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीसाठी सर्वात महत्वाचं मानलं जातं, ब्रह्मा विष्णू आणि महेश। इंग्लिशमध्ये आपण देवाला काय म्हणतो तर गॉड म्हटलं जातं। गॉड म्हणजे काय तर तीन शब्द येतात त्याच्यामध्ये, जी ओ आणि डी। जी म्हणजे काय तर जनरेटर, ओ म्हणजे काय तर ऑपरेटर आणि डी म्हणजे काय तर डिस्ट्रॉयर। तीन शब्द आणि तीन देव, ब्रह्मा विष्णू आणि महेश। ब्रह्माचं काम काय तर जनरेटर, टू जनरेट म्हणजे तयार करणे। एखादी गोष्ट तयार करणं हे काम कोणाचं तर ब्रह्माचं। म्हणून आपण काय म्हणतो की या सृष्टीची उत्पत्ती कोणी केली तर ब्रह्मदेवाने केली। परंतु ती बनवलेली सृष्टी चालवायची कशी तर त्याच्यासाठी ओ पाहिजे। ओ म्हणजे कोण तर ऑपरेटर। मग असं म्हटलं जातं की ब्रह्माने तयार केलेली सृष्टी ती चालवायची कशी हे आपल्याला शिकवलं कोणी तर विष्णुदेवाने। विष्णुदेवाचे जे आपण अवतार म्हणतो तर त्या प्रत्येक अवतारातून आपल्याला एक एक कुठेतरी अनुभूती घ्यायची अशी असते की आपण आयुष्य जगताना कशा प्रकारे जगायचं। गुरु ब्रह्मा झाला, विष्णू झाला, परंतु जी एखादी गोष्ट आहे तर ती कुठेतरी संपली पण पाहिजे, तर ते संपवण्याची जबाबदारी एका देवाने घेतलेली आहे, तर त्या देवाचं नाव म्हणजे महेश। जर आपण व्यवस्थित पाहायचं गेलं तर प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी असते, प्रत्येक स्मशानभूमीमध्ये एक विशिष्ट देवाचं मंदिर असतं। तो देव कोणता असतो तर तो असतो शिवशंकर। शिवशंकराचंच दुसरं नाव महेश। आता ती एकच जागा का त्याच्यासाठी तर तो संपवण्याचं कार्य करतो। जी म्हणजे जनरेटर, ओ म्हणजे ऑपरेटर आणि डी म्हणजे डिस्ट्रॉयर, टू डिस्ट्रॉय म्हणजे संपवणं, हे काम कोणाचं तर महेशाचं। परंतु बऱ्याचदा आपल्याला होतं काय की दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक देवाची महती आपल्यापर्यंत येणार कशी,
मग ते ब्रह्म, विष्णू आणि महेश तीनही गोष्टी आपल्याला कुठेतरी एका जागेवर भेटल्या पाहिजे. तर त्याच्यासाठी देवाने निर्मिती केली आपल्या जीवनातल्या गुरुची. म्हणून म्हटलं जातं, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. गुरु म्हणजे काय? साक्षात परब्रह्म आहे. परंतु आपल्याला गुरुची महती कधी कळणार? तर तस्मै श्री गुरुवे नमः. ज्यावेळी आपण गुरुकडे जाणार, गुरुला नमन होणार आणि गुरुकडून ज्ञानार्जनाची अपेक्षा करणार, ती अपेक्षा व्यक्त करणार, त्यावेळी गुरुकडून आपल्याला ज्ञानार्जन होऊ शकतं. तर गुरु हाच शब्द मी का निवडला आजच्या प्रवचनासाठी? त्याचं एक खूप मोठं कारण होतं. काल मी समाज माध्यम पाहत असताना, अर्थात फेसबुक पाहत असताना एक पोस्ट होती समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दलची. समर्थ रामदास स्वामींची जयंती होती 24 मार्चला. तर 24 मार्चला कुठल्या तरी एका राजकीय व्यक्तीने एक पोस्ट केली होती त्यांच्या जयंतीबद्दलची, आणि त्याच्या खालच्या ज्या अत्यंत चुकीच्या कमेंट होत्या की रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरुच नव्हते, रामदास स्वामींनी त्यांना काही शिकवलंच नाही शिवाजी महाराजांना, किंवा शिवाजी महाराजांची कधी भेटच झाली नाही, किंवा रामदास स्वामींमुळे शिवाजी महाराजांना कसा त्रास झाला. तर अशा निगेटिव्ह कमेंट्स मला खूप पाहायला भेटल्या. तर मी सहज विचार केला, म्हटलं कदाचित असंही असू शकतं की रामदास स्वामींनी केलेल्या काही चुकाही असू शकतात. परंतु त्यावेळी मी विचार केला, रामदास स्वामींनी दासबोध तर लिहिलेला आहे, रामदास स्वामींनी मनाचे श्लोक तर लिहिलेले आहेत. मग ठीक आहे, एखाद्या चुकीच्या पोस्टमुळं आपण पटकन असं म्हणायचं का की रामदास स्वामी खरंच चुकीचे होते? तर ते करणं सुद्धा त्यांच्या आयुष्यभर केलेल्या कार्याबद्दल आपण केलेली चूक असू शकते. तर मी मुद्दाम मग आज दिवसभरामध्ये थोडीशी रामदास महाराजांबद्दल, रामदास स्वामींबद्दल थोडीशी माहिती जमा केली. तर त्यांचं नाव होतं नारायण सूर्याजी पंत ठोसर. आता या नावामध्ये मला थोडीशी एक उणीव काय भासली की आपल्या देशामध्ये आजकाल जी चुकीची प्रथा पडून गेलेली आहे ती म्हणजे जाती व्यवस्था. तर मला एक गोष्ट जाणवली की ठोसर या आडनावामुळे कदाचित त्यांच्याकडे चुकीच्या पद्धतीने पाहिलेलं जात असेल. कारण आज असं पाहिलं जातं की सावता महाराज आहेत, सावता महाराजांनी सेवा केली विठ्ठलाची, परंतु त्यांच्या नावापुढं कोणीतरी खोडसळपणा केलेला आहे, पुढे टाकलं गेलेलं आहे सावता माळी. याचा अर्थ काय? सावता महाराज फक्त माळी समाजापुरतेच मर्यादित करून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर घेतलं गोरोबा कुंभार. गोरोबा कोणाचे? तर कुंभार समाजाचेच. रोहिदास महाराज कोणाचेच? तर चर्मकार समाजाचेच. तसं आपण जर पाहिलं ज्ञानेश्वर महाराज आहेत, रामदास स्वामी आहेत, यांच्याबद्दल पण खूपदा चुकीच्या कमेंट पाहिल्या जातात. का? तर ते ब्राह्मण समाजामधून येतात. परंतु आपण जर व्यवस्थित पाहायचं गेलं, मी याच्या आधी एकदा प्रवचन रूपी सेवेमध्ये सांगितलं, भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात की ही जी जाती व्यवस्था आहे ही आपल्या देवांनी आपल्याला दिलेली नाहीये. तर ब्रिटिशांचं ज्यावेळी आपल्या देशामध्ये राज्य होतं तर ही जाती व्यवस्था या 100-200 वर्षापासून आलेली आहे. तर मला या प्रवचन रूपी सेवेतून सर्वात महत्वाची एकच जाणीव करून द्यायची आहे की आपण ज्यावेळी एखादी व्यक्ती समोर येते तर आधी हे पाहिलं नाही पाहिजे की हा ब्राह्मण आहे, क्षत्रिय, वैश्य, की माळी समाजाचा आहे की कोणता समाजाचा आहे, त्याची जात कोणती आहे हे अजिबात पाहिलं नाही पाहिजे. मी खरं तर माफी मागल की ह्या उदाहरणाची मी पुनरावृत्ती करतोय, रिपिटेशन करतोय, परंतु ती अशासाठी करतोय की प्रत्येकाने ही गोष्ट आपल्या आचरणात आणली पाहिजे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, ब्राह्मण क्षत्रिय विशा शूद्रनांच्या पर्यंत कर्मानी प्रविभक्तानी स्वभाव प्रबळेर्गुणे. म्हणजे काय? तर आपल्या समाजामध्ये 4 वर्ण आहेत. ते 4 वर्ण कोणते? तर पहिला येतो ब्राह्मण. देवाने सुद्धा पहिलं स्थान दिलेलं आहे ब्राह्मणाला. दुसरं स्थान दिलंय ब्राह्मण क्षत्रिय, दुसरं स्थान दिलंय क्षत्रियाला, तिसरं दिलंय वैश्याला आणि चौथं दिलंय शूद्राला.
परंतु मला एक गोष्ट मात्र सर्वात महत्वाची सांगायची आहे की ब्राह्मण म्हणजे कोण, ठराविक आडनावाचा व्यक्ती ब्राह्मण असा अजिबात नाही. आज आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह जो चालू आहे, तर याचं जे कोणी पुढाकार घेत आहे, हे कार्यक्रम व्यवस्थित झाले पाहिजे, तर याच्यासाठी जे कोणी लक्ष देत आहे, तर त्या सर्व व्यक्तींना आपण ब्राह्मण म्हणू शकतो. मग ठराविक आडनावच असणं म्हणजे ब्राह्मण झालं असं नाही. मी म्हणेल ब्रह्मासारखं मन ज्याचा आहे तो म्हणजे ब्राह्मण. मग जी लोक ब्रह्मासारख्या मनाने या पवित्र मंदिरामध्ये येतात, या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये येतात, सकाळी ज्ञानेश्वरी पठण करतात, संध्याकाळी कीर्तनाला येतात, फक्त कीर्तन सांगणारे ब्राह्मण नसतात, तर कीर्तन ऐकणारे सुद्धा ब्राह्मण असतात, असा माझा गोड गैरसमज आहे. चुकीचा असेल तर मला सांगावं. परंतु जर आपल्या कानावर एखादी चांगली गोष्ट येते किंवा एखाद्या कीर्तनकार महाराजांच्या रसाळवाणीतून एखादी चांगली गोष्ट आपल्यापर्यंत येते, तर आपलं मन सुद्धा पवित्र होत आहे आणि त्यांचं मन सुद्धा पवित्र असल्यामुळेच ते चांगली वाणी सांगतायत. त्यामुळे त्यांना सुद्धा मी ब्राह्मण म्हणेन. परंतु त्याच वेळी एखाद्या गावात, आपल्या गावातच चुकीची गोष्ट काही झाली, तर ती चुकीची गोष्ट दुरुस्त करण्यासाठी आपण ग्रामपंचायतची लॉबी तयार केलेली आहे. ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, त्यांचं काम काय, गावात चुकीची कोणतीही गोष्ट होऊन द्यायची नाही. याचा अर्थ ते क्षत्रियासारखं काम करतात. चुकीची गोष्ट दिसली तर चुकीची गोष्ट करणाऱ्या माणसांकडे जाणार आणि त्यांची कान उघडणी करणार. याचा अर्थ ती व्यक्ती क्षत्रिय म्हणू आपण. मग तो राजाच्याच घरात जन्माला आला पाहिजे असं काही नाही, तो कोणत्याही कुळात जन्माला येऊ द्या, परंतु ज्यावेळी तो ग्रामपंचायत सदस्य असेल त्याला आपण क्षत्रिय म्हणू. तोच आपल्या गावाचा 5 वर्षासाठी राजा असतो. परंतु थोडंसं पुढे गेलो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, आपल्या दुकानं खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग काही चांभार दुकानं असतील, काही किराणा दुकानं असतील ज्याला आपण वाणी म्हणतो, काही जण माळीकाम करणारी लोक असतील. तर जेवढी लोक आहेत, तर त्यांच्या आडनावं न पाहता त्यांच्या कामावरून, त्यांच्या कर्मावरून आपण त्यांना वैश्य म्हणू शकतो. परंतु त्याच वेळी जर असं ठरवलं सगळ्यांनी की आपण आपल्या गावाची साफसफाईच करायची नाही, तर आपलं गाव किती खराब होईल, हा आपण विचार केला पाहिजे. आणि माझ्या दृष्टीने सर्वात उच्च वर्ग असतो तो शूद्र. कारण आपल्या गावाची साफसफाई करणारा जो वर्ग आहे, ग्रामपंचायतीने नेमून दिलेले काही कर्मचारी आहेत, किंवा आपल्याकडे रोज संध्याकाळी अत्यंत सुंदर भोजनाची व्यवस्था केली जाते, परंतु तुम्ही विचार करा, जेवण झाल्यानंतर साफसफाईच कोणी केली नाही तर काय. आपल्या गावाचं मला कौतुक असं वाटतं की ती साफसफाईची व्यवस्था त्यांनी काही केलेलं आहे. केवळ ठराविक व्यक्तींकडे न देता बचत गटांकडे सुद्धा दिलेली आहे. आणि बचत गटाच्या त्या ज्या महिला आहेत त्या सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीने साफसफाई करत असतात. मग त्या झाल्या कोण, तर शूद्र. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आपल्या गावामध्येच आहेत. मग असं नाही म्हटलं पाहिजे की ठराविक आडनावे मग तो ब्राह्मण, ठराविक आडनावे तो शूद्र. मला हे सांगायचंय काय, तर रामदास स्वामींची जी पोस्ट पाहिली तर आपल्याला चांगले गुण आठवायला पाहिजे होते, परंतु आपलेच काही बांधव आहेत ज्यांनी फेसबुकवर म्हणा, इंस्टाग्रामवर म्हणा, यूट्यूबवर म्हणा, त्यांच्याबद्दल नको ते खूप चुकीचे असे मेसेज टाकले. तर मला सांगायचं असं की रामदास स्वामींनी आपल्याला काही चांगल्या गोष्टी सुद्धा दिलेल्या आहेत. आता रामदास स्वामींनाच मी आज का निवडलं, तर जयंती एक म्हणजे त्यांनी नुकतीच साजरी झाली आहे त्यांची, आणि दुसरी गोष्ट आता परवा आपल्याकडे हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होणार आहे. तर बजरंगबलीचं मंदिर प्रत्येक गावामध्ये उभं राहण्यासाठी हिरिरीने ज्यांनी सहभाग घेतला, तर त्यातलं पहिलं नाव म्हटलं जातं की रामदास स्वामी. आता त्यांनी रामदास स्वामींना जर व्यवस्थित पाहायचं गेलं तर स्वामी म्हणतो आपण, परंतु आपण जरी स्वामी म्हणत असलो, स्वामी या शब्दाचा अर्थ होतो मालक. मला त्या व्यक्तीबद्दल एक प्रचंड आदर का आहे ते सांगतो तुम्हाला. स्वामी या शब्दाचा अर्थ जरी मालक असला तरी बऱ्याचशा आरत्या त्यांनी गायलेल्या आहेत. त्यांनी रचलेल्या आरत्या आपण रोजच्या वापरामध्ये घेतो.
परंतु त्यावेळी रामदास स्वामी स्वतःला काय म्हणतात, दास रामाचा. आपण त्यांना स्वामी म्हणतोय, आपण त्यांना मालक म्हणतोय, परंतु ते स्वामी, अखंड जगाचे स्वामी, ते स्वतःला देवाचं कोण म्हणताय, तर दास म्हणताय. दास म्हणजे कोण, नोकर, चाकर किंवा कर्मचारी वर्ग, त्याला आपण दास म्हणतो. म्हणजे त्या व्यक्तीचं मन इतकं सुंदर आहे की ते स्वतःला रामाचा दास म्हणून घेत आहे, आणि आपण मात्र त्यांना स्वामी म्हणतोय, त्यांना कुठेतरी मोठेपणा देतोय, कुठेतरी हरभऱ्याच्या झाडावर चढवतोय, आणि फेसबुक रूपी त्या हरभऱ्याच्या झाडावरून अचानक खाली सुद्धा उतरवतोय. मला एक गोष्ट नक्की सांगायची आहे, प्रकाश लक्षात आणून द्यायची आहे की तुम्ही त्यांना स्वामी म्हणू नका, पण तुम्ही त्यांना चुकीचं तरी म्हणू नका. त्याचं कारण असं आहे, भगवद्गीतेच्या उपद्घातामध्ये म्हटलं जातं, ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या जीवनामध्ये गुरु का महत्वाचे आहे, तर ओम अज्ञानतिमिरान्धस्य, अज्ञान रूपी जो तिमिर आहे, अज्ञान रूपी जो अंधकार आहे, त्याच्यातून आपल्याला कुठेतरी बाहेर करण्याचं पवित्र कार्य करणारे ते गुरु असतात. आणि जर त्यांनाच आपण चुकीचं म्हटलं, तर त्यांनी कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या, त्यांनी कितीही मनाचे श्लोक सांगितले, तरी शेवटी काय होणार, पालत्या गाड्यावर पाणी. तर असं होऊ नये. कुठंतरी आपली ओंजळ चांगली असावी, तर आपल्या ओंजळीत कुठेतरी पासाभरून दान येणार. नाहीतर ज्ञानेश्वर महाराजांनी कितीही पासायदान म्हणू द्या, परंतु ते पासाभरून दान आपल्याकडे येणार कसं, याच्यावर खरं तर आपण स्वतः चिंतन करणं गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की गुरुविनं कोण दाखविलं वाट. जर गुरुंनाच आपण नाव ठेवायला लागलो, आज प्रत्येक शाळेमध्ये जरा व्यवस्थित पाहायचं गेलं तर एखाद्या गुरुला आजकाल शिक्षा द्यावी की नाही हा प्रश्न पडतो. कारण आमची पिढी सुद्धा शेवटची पिढी होती जिथपर्यंत गुरु अगदी मनसोक्त मारत होते विद्यार्थ्यांना. कारण तोपर्यंत म्हटलं जायचं, छडी वाचे छम छम विद्या ही गम गम. कारण जर त्या छडीने मारलं तर त्या शिष्यांचं मन रमणार आहे, आणि जर ते मन रमलं तर ती विद्या येणार आहे. परंतु आज रोजी जर व्यवस्थित पाहायचं गेलं तर त्या शिक्षकांना आधी प्रश्न पडतो, अरे हा सरपंचांचा मुलगा आहे, याच्यावर हात उचलावा का नाही, याचे वडील गावचे चेअरमन आहेत, याच्यावर हात उचलावा की नाही, याचे वडील कुठेतरी मोठे उद्योजक आहेत, याच्या मुलाला मारावं का नाही. पण जर मारलं नाही तर त्या मुलाला शिस्त कशी लागणार. त्यामुळं माझं सर्वात महत्वाची विनंती आहे आपल्या पालकांना की आपला पाल्य ज्यावेळेस शाळेत जातो तर तो मुलगा त्या गुरूंचा असला पाहिजे, तो एका व्यावसायिकाचा नसला पाहिजे, तो एका उद्योजकाचा नसला पाहिजे, किंवा तो एखाद्या सरपंचाचा नसला पाहिजे. त्याचवेळी गुरु त्याला खऱ्या अर्थाने व्यवस्थित ज्ञानदानाचं पवित्र कार्य करून दाखवू शकतील. आता गुरु का असला पाहिजे, तर आपण म्हणतो तमसो मा ज्योतिर्गमयो मृत्युर्मा अमृतम गमयो, मृत्युर्मा अमृतम गमयो. त्याचं कारण काय, तमसो मा ज्योतिर्गमय, अंधार जिथं आहे तिथं ज्योतीची गरज आहे. त्याचवेळी मृत्युर्मा अमृतम गमय, ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याला कुठेतरी अमृताची गरज आहे, तर तो वाचू शकतो. अगदी त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा एखाद्या गुरुची गरज आहे, तर या अखंड भवसागरातून आपण सुद्धा तरून जाऊ शकतो. आता जाता जाता मी खरं तर जास्त वेळ घेणार नाहीये, कारण आज 2 प्रवचन आहेत, 2 की 3 प्रवचन आहेत. आपण सुरुवात सुद्धा लेट केली आहे, त्यामुळे शेवट सुद्धा लवकर केला पाहिजे. परंतु जाता जाता मला माझ्या एका गुरूंची आठवण येते. कारण रामदास स्वामींची ज्यावेळेस आपण विषय काढतो त्यावेळेस मनाच्या श्लोकांची नक्की आठवण होते, आणि माझ्या जीवनात प्रकाश टाकणारे 2 मनाचे श्लोक ज्यांनी माझ्या जीवनात आणले ते आपल्या गावातलेच माझे वर्ग शिक्षक म्हणू आपण की देवीदास दशरथ शेळके सर. तर मी ज्यावेळेस 7वीला होतो तर मला तो दिवस नेहमी आठवतो की दशरथ शेळके सर हे केंद्र प्रमुख होते. त्यांचं काम खरं तर मेंगडेवाडीचं होतं, केंद्र आपलं मेंगडेवाडी म्हटलं जातं. परंतु तरीही ते 5 वाजता रोज संध्याकाळी आपल्या शाळेमध्ये यायचे. शाळेत आल्यानंतर
आम्ही 7वीला असताना स्कॉलरशिपची बॅच घेतली जायची, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवीदास दशरथ शेळके सर जे त्यांचे चिरंजीव आहेत, तर ते आमच्या स्कॉलरशिपचा एक्स्ट्राचा अभ्यास घ्यायचे. तर आपण बऱ्याचदा म्हणतो चहा आपण जेव्हा प्यायला जातो, जर कप भरून चहा असेल आपल्याला विशेष वाटत नाही, परंतु तो चहा जेव्हा बसीमध्ये सांडलेला असेल तर आपल्याला आनंद वाटतो, कारण आपल्याला आज एक्स्ट्राचा चहा प्यायला भेटला. आपण हॉटेलमध्ये कप भरून चहाचे पैसे दिलेले असतात, बशीत जेव्हा चहा सांडून येतो तेव्हा तो एक्स्ट्राचा चहा भेटतो. तर मला त्या शेळके सरांचा कौतुक का वाटतं ते सांगतो तुम्हाला. त्यांना चहा कप भरूनच द्यायचा होता, कारण त्यांना सरकार जी सॅलरी देतं, सरकार जो पगार देतं ते 5 वाजेपर्यंतच्याच शिक्षणाचा देत होतं. परंतु त्यांनी एक्स्ट्राचा आम्हाला चहा कसा दिला, तर 7 ते 9 ते आम्हाला स्कॉलरशिपचा अभ्यास परत घ्यायचे. परंतु स्कॉलरशिपचा अभ्यास घेत असताना, एक्स्ट्राचा चहा देत असताना त्यांनी आम्हाला वेगळ्या सुद्धा काही गोष्टी दिल्या. मी मुद्दाम आपल्या गावातलंच उदाहरण का देतोय, तर आपल्या जीवनात गुरु का महत्वाचा आहे ते मला प्रकर्षाने दाखवून द्यायचं आहे. तर त्यांनी मला 2 मानाचे श्लोक शिकवले होते, फक्त मला नाही सर्व वर्गाला शिकवले होते. आणि त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की रोज सकाळी आंघोळ झाली की हे 2 मानाचे श्लोक आपण कंपल्सरी म्हणायचे. त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत रोज न चुकता मला ऍक्च्युली सांगायची का अधिकार आहे, तर मी स्वतः ती गोष्ट अंमलात आणतो, त्यामुळे मी म्हणू शकतो. तर त्यांनी 2 श्लोक सांगितले. पहिला होता, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. जर हा फक्त एक श्लोक जरी आपण जीवनात अंमलात आणला ना, तर आपल्या हातून चुकीची गोष्ट कधीच घडू शकत नाही. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, म्हणजे आपलं जे मन आहे ते नेहमी सज्जन लोकांच्या संपर्कातच गेलं पाहिजे आणि भक्ती पंथेची जावे, भक्तीच्या पंथातच आपलं मन रमलं पाहिजे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी भावी जेतो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. एखादी गोष्ट समजा चौकात एखादा मुलगा शिव्या देतोय, तर कोणी त्या मुलाची निंदाच करणार आहे. अर्थात जनी वंदते सर्व भावे करावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे. त्या मुलाने काय केलं पाहिजे, शिव्या दिल्या तर बाकीची लोक निंदा करणार आहेत, आपल्याला नावं ठेवणार आहेत, आपण ती गोष्ट सोडून दिलं पाहिजे. परंतु त्यावेळी काय, जगी वंदते सर्व भावे करावे. जर तोच मुलगा कीर्तनाला येऊन बसला रोज संध्याकाळी, तर गावात वाहवा होणार, प्रत्येक जण म्हणणार, अरे अमक्याचा मुलगा रोज कीर्तनाला जातो बरं का, त्याच्यासारखा मुलगा नाही, त्याचे वडील कुठेतरी चांगले असतील म्हणून तो कीर्तनाला येऊन बसतो. त्यामुळे मला सांगायचंय काय, मनाचे श्लोक फक्त त्यांच्या मनाला आले म्हणून त्यांनी गायले असं नाही, तर ते मनाचे श्लोक आपल्या मनाला कुठेतरी अनुकरण झालं पाहिजे म्हणून म्हटले जातात. आणि त्याच वेळी दुसरं म्हटलं जातं, मना वासना दुष्ट कामा नये रे, मना धर्म तपाप बुद्धी नको हो, मना अंतरी सार विचार राहो. मना वासना दुष्ट कामा नये रे, दुष्ट लोकांचं जे काम असतं त्याची वासना माझ्या मनाला कुठेतरी लागली नाही पाहिजे. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको हो. पापाची जी बुद्धी आहे ती माझ्या मनाला कधी आली नाही पाहिजे. आणि मना अंतरी सार विचार राहो, म्हणजे आपल्या मनात नेहमी सार विचार, सार म्हणजे काय, चांगले विचार हे आपल्या मनात राहिले पाहिजे. तर माझी जाता जाता शेवटची एकच विनंती असेल की आपण जे कोणते श्लोक, आपण जे कोणते अभंग रोज ऐकतो, तर ते आपल्या आचरणात कसे येतील त्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक गुरुचा आपण सन्मान केला पाहिजे. इतकं बोलून मी माझी छोटीशी प्रवचन रूपी सेवा त्याला स्थगिती देतो आणि या ठिकाणी थांबतो. कुंडली कवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.